हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ आणि गुड आफ्टरनून. आता 12 वाजलेले आहे आणि स्वयंपाक करायचा. तर स्वयंपाक काय करायचं आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच, कारण आज तर असं घरातलं वगैरे काय नाही, फक्त रेसिपी शेअर करणार आहे. तर चला मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते. माझे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे. इथे हे मिरच्या भाजायला ठेवलेल्या आहेत. हे भाजून ना मी हे गवार करणार आहे, गवारची भाजी. तर आता शेंगदाणे भाजून झालेले आहे आणि याला ची जे सालं असतात ते सुद्धा काढून झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाक. तर त्यामध्ये आता हिरव्या मिरच्या टाकून झालेल्या आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकू, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर. तर आता एवढं सगळं टाकून झालेलं आहे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर. ओके, तर आता याला आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. सॉरी, याच्यामध्ये लसूण बाकी आहे, तो सुद्धा आपण टाकूया. तर हे सगळं टाकून झाल्यावर या लसणाच्या पाकळ्या टाकल्या. तर आता याला आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. चला, मिक्सर चालू केलं आहे. सॉरी, मिक्सर चालू नाही केलं, आता ठेवलं आहे भांडं. आता मिक्सरमधनं काढून दळून झालेला आहे आणि हा असा मसाला दळून घ्यायचा एकदम बारीक. तर आता गॅस पेटवून घेऊया आणि आता कढाईमध्ये तेल टाक. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, म्हणजे 12 तरी वाजलेले आहेत आणि 1 वाजेपर्यंत तरी जेवण व्हायलाच पाहिजे. आता तेल टाकूया. आता फोन याच्यामुळे मला एका हातानेच करावं लागतं. तर तेल आता तापू देऊ आणि याच्यामध्ये कढीपत्त्याचा तडका देऊ. तर तेल टाकलं. आता याच्यामध्ये टाकू. कढीपत्ता असा होऊ देऊ तेलावर आणि मग याच्यामध्ये आता आपण मसाला आणि स्लो गॅसवर करायचं, कारण स्लो गॅसवर करूनच आपल्याला करायचं, कारण ते जळायला नको. पूर्ण जो मसाला आहे तो, आणि याला असं मस्त तेल सुटूस तर आपण फ्रायच करून घ्यायचं. तर याला असं तेल सुटूस तर छान फ्राय करू, जे त्याला तेल सुटेल. आणि ते खाली चिपकायला नको ना, कारण मग ते असं चिपकून जाते. त्यामुळे स्लो गॅसवरच करावं लागतं. आणि तुम्ही पण जर कधी ट्राय करत असाल तर स्लो गॅसवरच करा. तर आता याच्यामध्ये मी हळद ॲड करत, अर्धा चमचा, थोडीशी वर. तुम्हाला पण ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, कारण त्याच्याने ते अजून जास्त ग्रीन वगैरे वाटेल. तर तुम्ही बघू शकता याला छान मस्त तेल सुटलेलं आहे. आता तेल सुटलं आहे तोवर आपण याला त्याच्यामध्ये ते शेंगा ॲड करून घेऊया. त्याच्यामध्ये अशी शेंगा हिरव्या ग्रीन ॲड करून घेऊ. तर आता याला मस्त मिक्स करून घेऊया. ओ बाबू, काय थांब जरा. काय झालं, काय झालं? तर याला असं ॲड करून घेऊया. आणि मग याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूया. म्हणजे जेवढं तुम्हाला तुमच्या चवीनुसार मीठ लागेल तेवढंच तुम्ही टाका. मी पण जेवढं म्हणजे माझ्या घरामध्ये चवीनुसार मीठ लागतं तेवढंच मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता हे छान असं परतवून घेऊ. आणि हे परतल्यानंतर तर आता हे असं मस्त याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया परत. आणि मग आता याच्यामध्ये जे उरलेलं पाणी होतं मसाल्याचं तेच मी याच्यामध्ये ॲड करते.
यालासुद्धा असं मिक्स करून घेऊया. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा. म्हणजे भरपूर लोकांना माहिती असेल, पण तरी आमच्या घरची रेसिपी काय असते हे मी दाखवते, की मी म्हणजे घरी स्वयंपाक कसं करतो किंवा काय रेसिपी आम्ही करतो, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता भाजीला उकळी येते आणि बघा कशी उकळी येते, कारण हे शेंगदाणंच आहे ना, म्हणून तसं होतं. आणि इथे एका साईडला भातसुद्धा लावलेला. आता भाताची रेसिपी दाखवणं काही हे नाही आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की भात आपण कसा लावतो आणि कसा नाही. सो भाषा नसतो, तर त्यामुळे आपण भाजी काय करायची रोज हेच विचार पडतो, की आज भाजी काय करायची, काल काय केली होती, परत आज काय करायची. तर मी ही सोपी रेसिपी आहे, ज्याला आवडेल त्याने करा, ज्याला नाही आवडणार त्याने नका करू. पण आम्हाला अशीच आवडते, कारण भाजीचं टेन्शन असल्यामुळे काय करायचं, सो आम्ही असं करत असतो. ओवीसोबत खेळायला त्याच्या मैत्रिणी आल्या आहे, एक ताई आहे आणि एक दादा आहे ना दादा. तर आता हे पण भरपूर शाळेला सुट्टी आहे ना, तर भरपूर दिवसाने आले ओवी बरोबर खेळायला, आणि ती पण यांच्यामध्ये बरोबर खेळते आणि तिलाही यांच्याबरोबर खेळायला खूप आवडतं. ओवी आता भात झालेला आहे आणि भाजीसुद्धा झालेली आहे, आणि हिला पाण्यात खेळायचं आहे म्हणून ही रडते. तर आता संध्याकाळची वेळ झालेली, म्हणजे तरी 6 वाजलेले आहे संध्याकाळचे. चहा पाणी वगैरे सगळं करून झाल्यानंतर मी हे बघा चेहऱ्याचं काय केलं बघू. ओवी काय केलं आहे मी, तुला नाही माहीत. आणि ओवी ना मला सारखे बघून हसते की हे हिने काय लावलं आहे, पण मी ब्लीच लावलेलं आहे आणि हे मला खूप बघून हसते. घाबरत वगैरे तर काहीच नाही आहे, उलट हसते मला बघून. आणि आता हे ब्लीच तरी मला 20 ते 15 मिनटं ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर चेहरा वॉश करून घेणार है ना. तर आजचा ब्लॉग एवढाच होता, आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला तुम्ही बघता पण सबस्क्राईब नाही करत. ओके, आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.